बॉलिवूडचा ही मॅन सुपरस्टार हँडसम हॅक धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आत्ताच समोर आलेली आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसापासून प्रकृती अस्ताव्यस्त असल्याचे सांगण्यात आलेलं होतं। काही दिवसापासून त्यांची प्रकृती खूप खराब असल्याचेही सांगण्यात आलेलं होतं। त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः 12 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले। त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता। तेव्हापासून ते घरी होते, पण अखेर त्यांनी जुहूतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या बातम्या माध्यमांद्वारे पसरल्या गेल्या होत्या। अनेक अफवाही पसरल्या। अद्याप देखील देओल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला। आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे की त्यांचं खरं नाव केवळ कृष्णा देओल होतं, पण सिनेमासृष्टीत त्यांची ओळख निर्माण झाली धर्मेंद्र अशी नावामुळे। त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाब जाट कुटुंबामध्ये झालेला। धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियाना पखोवाली तहसीलमधील राजकोट जवळील डांगो आहे। धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाला गावात घडवलं आणि लुधियानातील लालटन कलाल येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं। त्यांचे वडील गावातील शाळेतील मुख्याध्यापक होते। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यानंतर तब्बल 12 दिवसांनंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते। सुरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते, पण नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक झालेली होती। त्यामुळे त्यांना ICUमध्ये व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलेलं। त्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली। धर्मेंद्र उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती देओल कुटुंबियांनी सांगितली होती। धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत होती असंही माहिती दिलेली होती। त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला। तेव्हापासून ते घरीच होते। अखेर त्यांची प्राणज्योत मावळली। धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, अमीषा पटेल, रितेश देशमुख यासारख्या स्टारनीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली होती। 1981 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिकृत मजबूत करण्यासाठी विजेता फिल्म हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं। विजेता फिल्म प्रोडक्शन माध्यमातून धर्मेंद्र यांनी सर्वात अधिक त्यांची 2 मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं। त्यानंतर धर्मेंद्र यांनी आपल्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटामध्ये संधी दिली। त्यांचा नातू करण देओल यांनीही प्रेक्षकांना ओळख करून दिलेली होती। धर्मेंद्र यांनी आपल्या 6 शतकाच्या दीर्घ कारकिर्दीत शोले, चुपके चुपके, सत्यकाम, सीता और गीता यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं। जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटलं असलं तरीसुद्धा ते आज, उद्या आणि कायम प्रेक्षकाच्या मनात अधिराज्य करणार हे नक्की। तर तुम्हाला धर्मेंद्र आणि त्यांची फॅमिली आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल। आणि आपल्या चॅनलच्या वतीने बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।